शेतकरी मित्रांनो नमस्कार। तुम्ही पाहताय ग्रेट महाराष्ट्र चॅनल। मंडळी तुमचं चॅनलमध्ये स्वागत। तर महाराष्ट्रातील सगळ्यात मोठ्या गिर गाईच्या गोट्यावर मी आलोय। तर हा जो फार्म आहे तो 150 एकरात पसरलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं की इथं 600 पेक्षा जास्त देशी गोवंश आहेत। महाराष्ट्रातील एकमेव हा फार्म असा आहे की जो देशी गोवंश आहे, तिथं सगळ्या देशी गायी आहेत। तर हा फार्म कसा चालतो ते बघण्यासाठी मी एका ठिकाणी आलेलो आहे। तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा, जेणेकरून तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सगळी माहिती भेटेल। तर शेतकरी मित्रांनो, आता आपण ह्या शेडमध्ये आलेलो आहे। तर इथं सगळ्या 650 गायी आहेत ज्या की देशी गोवंश आहे। तर आता सर आहे ते आपल्याला सगळ्या फार्मचे व्हिजिट आणि सगळी माहिती सांगणार आहेत। सर नमस्कार। नमस्कार। इथलं एकदा ॲड्रेस आणि काय काय आहे ते एकदा व्यवस्थित पत्ता। नमस्कार, माझं नाव रजत। तर तुम्ही आता आलेला आहेत मिस्टर मिल्क डेअरी फार्म वरती। तर हे जे आहे वडगाव मावळमध्ये आपला फार्म आहे। पूर्ण 150 एकरचा फार्म आहे। 650 प्लस देशी गिर गाई आहेत तिथे, त्यासोबत सेवल गाई आहेत। पूर्ण जो फार्म आहे 150 एकरचा फार्म आहे। पूर्ण ऑटोमेटेड फार्म आहे। मला वाटते की पूर्ण महाराष्ट्र आणि ह्याच्यामध्ये देशी गिर गाईचा हा फार्म सगळ्यात मोठा फार्म आहे। तर पूर्ण ऑटोमेटेड फार्म आहे। स्वीडन टेक्नॉलॉजी थ्रू बनवलेला फार्म आहे। पूर्ण ऑटोमेटेड सोलर वरती हा फार्म पूर्ण चालतो। ओके, तर आता आपण आतमध्ये जाऊन बघूया ते कसे सांभाळतात गायी वगैरे आणि त्यांचं नियोजन कसं कसं आहे। सर आता मला एक सांगा की हा जो फार्म आहे तो कधी चालू झाला? हा फार्म 2011-12च्या दरम्यान सुरू झाला होता। तर 3 गायीपासून हे सुरुवात केले। हे डेअरीचे जे चेअरमन आहेत नरेश मित्तल, त्यांना हे गायी गोवंशाचं जे आवड निर्माण होती त्यासाठी हे 3 गायीपासून केलेलं सुरुवात आहे। ओके, म्हणजे आता हा जो सगळा फार्म आहे तो 650 गायींचा आहे। तो इथं सगळं बाहेरच्या देशातली टेक्नॉलॉजी वापरलेली आहे। स्वीडन टेक्नॉलॉजी थ्रू बनवलेला फार्म आहे। पूर्ण ऑटोमेटेड फार्म आहे। आता तुम्ही बघितलं तर हे समोर हे पूर्ण ऑटोमेटेड आरो वॉटर बसवलेलं पाणी आहे। ते पण सेन्सर थ्रू चालतं। गाईला ज्यावेळी वाटते की इथं पाणी प्यायची इच्छा आहे त्यावेळी तिथे समोर जाते, त्यावेळी ऑटोमॅटिक सेन्सर थ्रू पाणी येतं। जे पाण्याचं कुठलंही स्टोरेज करून ठेवलेलं नाहीये। पूर्ण आरो वॉटर पाण्या गाईला दिलं जातं। समोर वरती फॅन बसवलेले आहेत। ते फॅन जे आहेत इथलं आतलं टेम्परेचर मेंटेन ठेवतं। ज्यावेळेस इथं आतमध्ये गरम व्हायला सुरू होतं ते पण ऑटोमॅटिकली सुरू होऊन जातं। त्यामुळे काय होतं, आतली जी गरम हवा आहे ती बाहेर फेकली जाते, थंड हवा आतमध्ये येते। हे व्हाईट कलरचे जे दिसतात पाईप ते फॉगर आहेत। म्हणजे गाईला ज्यावेळी इथे अति उष्णता होते त्यावेळी ते फॉगर सुरू होतात। त्यामुळे गाई सुद्धा टेम्परेचर मेंटेन राहते आणि आतली हवा थंड राहते। ओके, आता सगळ्या ज्या गायी आहेत त्या कुठून आणल्या, कशा तयार केल्या? गायी आम्ही सुरुवातीला पंजाब वरून आणले होते। त्यानंतर ते गायींचं ब्रीडिंग आहे ते इथंच केलं जातं। आता तुम्ही छोटे बछडे पण इकडे आपल्या इथेच आहेत, फार्मवरतीच वाढवलं जातं। पूर्ण हा जो फार्म शेड जे आहे ते 15 एकर मध्ये शेड आहे। त्यामध्ये हा ड्राय सेक्शन वेगळा आहे, त्यानंतर मिल्किंगचे सेक्शन गायी वेगळे आहेत, त्यानंतर मेटर्निटीचे सेक्शन वेगळं आहे आणि इथं समोर वाटेमध्ये दिसते ते मिल्किंग सेक्शन आहे। ओके, मग आता हे कामाचं नियोजन कसं असतं? किती कामगार असतात इथं? आमच्याकडे ते 20 ते 25 कामगार आहेत। पण जे फार्म आहे ते ऑटोमेटेड आहे, तर वर्कर्सची काही जास्त गरज नाही लागत। त्यानंतर मिल्किंग जे आहे ते दिवसातून 2 वेळा होते। एकदा सकाळी सुरू होते, सकाळी 6च्या दरम्यान सुरू होते, त्यानंतर संध्याकाळी 3:30-4च्या दरम्यान सुरू होते। टोटल मिल्किंग मध्ये आमच्याकडे आता 200 ते 250 गायी आहेत। 3 ते 3,500 लिटर पर्यंत दूध आहे आणि हे कस्टमर पर्यंत आम्ही डिरेक्टली विदाऊट कुठले केमिकल, प्रिझर्वेटिव्ह, ऍडिटिव्ह ऍड न करता फार्म फ्रेश मिल्क आम्ही कस्टमर पर्यंत पोहोचवतो। हे थारपारकर आहे व्हाईट। जे आपले श्रीकृष्ण भगवानच्या सोबत जे गाय होती ती गाय आहे ही थारपारकर। अशा किती जातीमध्ये आपल्याकडे देशी? आपल्याकडे देशी मध्ये आता गिर आहे, सेवाल आहे, राठी आहे। 3 ब्रीड वरती आहे, पण सेवाल आपल्याकडे जास्त आहेत। त्याच बरोबरीने गिर पण आहे। तुमच्या ह्याच्यानुसार की कोणती गाय जास्त दूध देते? आता जे आहे आम्ही ब्रीडिंग वरतीच काम करतोय, तर आमच्याकडे सेवल गाई आहे ते जास्त देते। एक गाय आता आमच्याकडे इथे 15 ते 16 लिटर पर्यंत दूध देते। तर त्यानंतर गिर आहे ते 12 ते 13 लिटर पर्यंत दूध देते। तो येलो कलरचा जो ब्रश दिसतोय तुम्हाला, ते गायीच्या मसाजसाठी लावलेला आहे। ओके, म्हणजे गायीला ज्यावेळी असं वाटतं की मला मसाजेची गरज आहे
तर गाई त्या तिथे ज्यावेळी त्या ब्रश जवळ जाईल तर ते सुद्धा सेन्सर थ्रू ऑटोमॅटिकली सुरू होऊन जाईल. मग गाईच्या मसाज केल्यामुळे काय होतं, गाईचं जे ब्लड सर्क्युलेशन आहे ते चांगलं राहतं, त्यासाठी ते बसवलेलं आहे. इथं बघितलं तर गाईला कुठल्याही प्रकारचं बंधन नाही आहे, गाईला बांधून ठेवलेलं नाही आहे किंवा पूर्ण ओपन मध्ये सोडलेले आहेत. ते गाईच्या नख जे आहेत ते आता कुठल्याही प्रकारचं त्याच्या खाली तुम्हाला कॉन्क्रिटीकरण केलेलं दिसत नाहीये. त्यामध्ये काय होतं, गोबर आणि माती मिक्स आहे, त्यामुळे काय होतं गाईचे जे नख आहेत, पाय आहेत ते पण चांगले राहतात. आणि गाईंना कुठल्याही प्रकारचं बंधन नाही, बांधून ठेवलेलं नाहीये, त्यामुळे काय होतं गाई सुद्धा हॅपी आहेत. त्यांना ज्यावेळी वाटते की मला ऊन खायचे तर ते बाहेर जातात, ऊन खातात, परत येतात, पाणी पितात, बसतात, उडतात, फिरतात, पूर्ण हॅपी आहेत. तो एकाही गाईचा ओरडण्याचा आवाज तुम्हाला दिसत नाहीये. म्हणजे पूर्ण गाई हॅपी आहेत, खुशी आहेत, आनंदी आहेत. आणि आनंदी गाय ही जी आहे ते हे मीठ आहे. ज्यावेळी गाईला कॅल्शियमची गरज वाटते त्यावेळी गाई स्वतः ते टेस्ट करते किंवा चाटते. आता तुम्ही जे म्हटलं की सगळं मुक्त गोट्याचं आहे, तर याला कामगार नाहीत, मग याच्यातलं जे शेण आहे ते काय करतात नेमकं आणि ते कसं काढलं जातं? हे दिवसातून एकदा हे जे शेण आहे ब्लेड थ्रू बाहेर काढलं जातं पूर्ण. ते पूर्ण गटरी थ्रू डायरेक्टली पाठीमागे जे तुम्हाला वर्मी कंपोस्टचा प्लांट आहे तिकडे जाऊन मिक्स होतं. त्यामधून युरेट आणि गोबर जे आहे ते सेपरेट होतं. युरिन जे आहे ते पूर्ण आपल्या फार्मसाठी यूज केलं जातं. फार्म मध्ये आपले फ्रुट्स आणि व्हेजिटेबल जे आहेत ते प्लांटसाठी युरिन यूज होतं. त्यानंतर जे गोबर आहे, गोबर आपल्या शेतीसाठी किंवा जवळपासचे आजूबाजूचे शेतकरी लोक जे आहेत ते आपले घेऊन जातात. त्याचं काय रेट असतो तरी तुमच्या फार्म? ते सिच्युएशन प्रमाणे असतं. त्या पद्धतीने जे काही शेतकरी आम्हाला त्याच्या बदल्यात चारा देतात, ओला चारा देतात, तर ते आपण त्यांना देतो. आता हे जे आपण बघतोय शेड एवढं, यामध्ये किती गाय असतील? आता या एका शेड मध्ये आपल्याकडे 50 ते 60 गायींचं आहे. असे आपल्याकडे 5 शेड्स आहेत टोटल. तर आता आपण ज्या गायी बघतोय सगळ्या तुम्ही देशी सांभाळताय, आता सगळ्या गायी इथं तुमच्या फार्ममध्ये आहेत, तर हाच गोवंश तुम्ही करायचं, बाहेर विदेश गाय कसं काय केलं नाही, त्याचा काय उद्देश होता? याचे जे चेअरमन आहेत नरेश मित्तल सर, तर त्यांना हे आपल्या देशी गिर गाईचं जे ब्रीड आहे त्याची जोपासना करायला खूप आवड आहे त्यांना. आणि त्यांना ह्या गायीमध्येच आणि आपल्या आजच्या चांगले ब्रीड्स लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत आणि त्याचं चांगलं दूध लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, यासाठी हे बनवलेलं आहे. हे आता गाईच्या गळ्यामध्ये जे टॅगिंग दिसतंय तुम्हाला, हे जे टॅगिंग आहेत हे टॅगिंग गायींचं आधार कार्ड आहे. आधार कार्ड म्हणजे काय की गाईला कुठलं कधी ह्याचा जन्म कधी झाला, ह्याला कुठले मेडिसिन्स दिलेले आहेत का, कुठले औषध दिलेले आहेत का, ह्याची आई कोणती आहे, ह्याचं पूर्ण सगळे जो डेटा आहे हे गायीच्या गळ्यामध्ये आहे. आणि हे जे टॅगिंग कानमध्ये आहे, कानामध्ये जो टॅगिंग आहे तर ते गायीचं इन्शुरन्स आहेत. म्हणजे गाई कुठले आहे, कुठली प्रजातीचे आहे ना, ह्याचे सगळे पूर्ण. आणि हे गायीच्या गळ्यामधलं जो आहे त्याचं गायी कुठली किती प्रमाणामध्ये दूध दिलेली आहे, किती प्रमाणात आज चारा घेतलेली आहे, किती प्रमाणात आज पाणी घेतलेली आहे, त्याचा पूर्ण डेली जो हिस्ट्री आहे डेटा सेंटर मध्ये आमच्या रोजच्या रोज सेव्ह होऊन जाते. ओके, हे सगळे ऑटोमॅटिक होतं का त्याला? हे सगळं पूर्ण ऑटोमॅटेड आहे. ज्यावेळी गाय पाणी प्यायला जाते त्यावेळी ते पूर्ण सेन्सर होतं. त्यानंतर मिल्किंगला जातात त्यावेळी त्याचं पूर्ण टॅगिंग आहे ते सेन्सर होतं. तर गायीचं पूर्ण हिस्ट्री आहे ते रोजच्या रोज आमच्या डेटा सेंटरला सेव्ह होते. आता ह्यामध्ये जे इथलं गोमूत्र इकडे येते ते काय केलं जातं? हे जे गोमूत्र आहे किंवा त्याचं जे शेण आहे हे गटरी थ्रू मिक्स होऊन जातं. समोर ते तुम्हाला प्लांट दिसते, त्या प्लांट मध्ये जातं. तिथं गोमूत्र आणि युरिन आणि गोबर जे आहे ते पूर्ण सेपरेट केलं जातं. युरिन जे आहे ते पूर्ण पाठीमागे तुम्हाला कोकोनट, मँगोचे जे गार्डन दिसतात ते गार्डन, फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स हे तिथं आम्ही घेतलं जातं. ते सगळं ऑर्गॅनिकली ग्रो केलं जातं. तर त्यांना ते युरिन पूर्ण दिलं जातं, ते ड्रिप थ्रू जातं. आणि गोबर जे आहे ते पूर्ण फार्मसाठी यूज केलं जातं. तर हे गायींचं झालं, तर वासरांसाठी वेगवेगळे कप्पे तुम्ही केलेत का? आहेत. हे काय समोर वासरे जे दिसत आहेत हे पहिल्या 50 दिवसाच्या आतील हे सगळे वासरू आहेत. तर ह्यांना इथं सेपरेटली याच्यासाठी ठेवलं जातं. ज्यावेळी कारण डिलिव्हरीच्या वेळेस यांची एनर्जी खूप वेस्ट केली जाते, तर त्यांना एक्स्ट्रा केअरसाठी हे आपण सेपरेटली इथं ठेवतो. त्यानंतर ना इथं डॉक्टरच्या सांगण्यानुसार किंवा डॉक्टरच्या सल्ल्याने ह्यांच्यावरती पूर्ण त्यांना चारा किंवा त्यांचं फिडिंग केलं जातं. ओके, साईडला त्यांची आई पण आहेत. आईचं जे डिलिव्हरी झालेले आहेत आज काल परवा 2-4 दिवसामध्ये जे डिलिव्हरी झालेले आहे त्यांच्यासाठी पण एक्स्ट्रा केअरसाठी हे मॅटर्निटी शेड बनवलेलं आहे. हे छोट्या वासरांना इथे याच्यासाठी ठेवले. पलीकडे त्यांची आई आहे आणि इकडे वासरू आहेत.
म्हणजे आई आणि वासरू सोबत राहिले की चांगले वाढ होते त्यांची, त्यासाठी ह्यांना इथं जवळजवळ ठेवलेले आहे बाजूला. हे आमच्या ब्रीडिंग वरती आम्ही स्वतः इन हाऊस बनवलेले ब्रीड आहेत, म्हणजे सगळे हे सगळे ब्रीडिंग वरती काम सुरू आहे त्यांचं. आता इथं स्पेशल मिस्टर मिल्कच्या ह्याच्या थ्रू सुरू आहे यांचं फार्म, पूर्ण ग्रो केलं जाते. आता हे स्वतःचं ब्रीड तुमच्या गोट्यातलं इथंच तयार केलं? हो, इथंच केलं जातं. हे पूर्ण हे जे आहेत आता किती वर्षाचे असतील हे? आता सगळे 1 वर्षापर्यंतचे आहेत. बर, मग ह्यांना काय काय 2 वर्षापर्यंत फीडिंग वगैरे काय काय? हे सगळे पूर्ण डॉक्टरच्या सल्ल्यानुसार दिलं जातं. ती गाय आता पाणी पिते, ते पण सेन्सर थ्रूच आहे, ऑटोमेटेड आहे. आता ज्यावेळी गाय तिथून तोंड काढेल ते पाणी यायचं बंद होऊन जाईल. ओके, म्हणजे ऑटोमॅटिक पाणी तिला तिथं गेल्यानंतर येणार. हा, आता त्याचं जे शेण आहे ते सगळं इथे येते, म्हणजे नेमकं काय काय प्रोसेस केली जाते? आता ते पूर्ण शेड, हे सगळ्या शेड मधलं जे युरिन आहे आणि गोबर आहे ते गटरीतून मिक्स होऊन इथे येतं, की खाली तुम्ही बघा. आणि त्यानंतर हे जे युरिन आहे हे युरिन सेपरेट होतं, ते समोरच्या टाकीमध्ये जातं, ते बघा त्या पाईप थ्रू. आणि ते जे युरिन आहे ते पूर्ण आपल्या पाठीमागे ऑर्गॅनिक फार्मिंग केलं जातं. सगळे व्हेजिटेबल्स आहेत, फ्रुट्स आहेत, मँगोज आहेत, कोकोनट्स आहेत, हे सगळे सीझनल व्हेजिटेबल्स आहेत. हे सगळ्या व्हेजिटेबल्स जे आहेत त्या ड्रीप थ्रू डिरेक्टली झाडांना जातं. आणि ह्यामधलं जे गोबर आहे ते पावडर फॉर्म मध्ये खाली येतं, ते जे पावडर फॉर्म मधून खाली जातं. त्यानंतर त्याचं जे गोबर आहे ते पाठीमागे वर्मी कंपोस्ट साठी यूज केलं जातं. ते फार्म शेतीसाठी पण यूज केलं जातं आणि ते कंपोस्ट करून पॅकिंग करून कस्टमरच्या घरी आपण 5 किलो आणि 10 किलोच्या पॅकिंग सुद्धा डिलिव्हरी करतो. मिल्किंगची काय प्रोसेस असते नक्की? आता मिल्किंग आता एक गाय ह्या शॉवर थ्रू पास होऊन जाते. एक गाय या शॉवर थ्रू पास याच्यासाठी येते की गायीचं दिवसभराचं जे टेम्परेचर आहे ते शॉवर थ्रू आल्यामुळे त्याचे थंड होऊन जाते. टेम्परेचर गायीचं जे शरीराचं टेम्परेचर मेंटेन होते. एक गाय येऊन लाईनीमध्ये उभा राहते. राईट साईडला 6, लेफ्ट साईडला 6, टोटल 12 गायींचे मिल्किंग एका वेळी होते. मिल्किंग करायच्या आधी त्यांच्या छोटे बछडे जे आहेत त्या बछड्यांना सोडलं जातं. बछड्या स्वतः जाते त्याच्या आईजवळ स्वतःहून उभा राहते. उभा राहिल्यानंतर गायी त्यांची आई जे आहेत स्वतःच्या बछड्याला 3 ते 4 लिटर दूध देते. मग उरलेलं जे दूध आहे ते आम्ही मिल्किंग करून घेतो. ते मिल्किंग केलेलं दूध आहे ते पाईप थ्रू डायरेक्टली पाठीमाग प्रोसेसिंग युनिट मध्ये जाते. गाईचं जे दूध नॉर्मल टेम्परेचरला रूम टेम्परेचरला असते ते दूध चिल केलं जातं 4 डिग्री पर्यंत. 4 डिग्रीनंतर टेम्परेचर चिल झाल्यानंतर ना त्याला पाश्चराईज केलं जातं. पाश्चराईज केल्यानंतर पॅकेजिंग केलं जातं. शेतकरी मित्रांनो, आता आपण इथं आहे तर इथं सगळं जे जनावरांना लागलेला चारा आहे त्यानंतर सगळं जे लागतंय ते इथं त्याने आणून ठेवलेलं आहे. ते गोडवान आहे, तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. हा मिस्टर मिल्कचा गोडाऊन आहे, जे इथं चारा बनवला जातो पूर्ण गायींसाठी. त्यामध्ये हिरवा चारा आहे, सुका चारा आहे, इकडे फर्मेंटेशनला ठेवलेला आहे, ते पलीकडे बंकर आहे तिथून आता आणलेला चारा आहे. समोर जे मशीन चालू दिसते त्या मशीन मध्ये आता हिरवा चारा सुका चारा मिक्स करून गायींना ज्या पद्धतीनं न्यूट्रिशन्स पाहिजेत त्या न्यूट्रिशन थ्रू ते डॉक्टरच्या ह्याच्या निगराणीखाली बनवलं जातं पूर्ण चारा आणि ते गायीला दिलं जातं. म्हणजे तुम्ही या फार्म मध्ये बाहेरचं काहीच नाही आणत? बाहेरचं काही आणत नाही. आपला पूर्ण फार्म जो आहे हिरवा चारा सुका चारा समोर इकडे दिसतात तो मका आहे, इकडे गहू भुस्सा आहे. त्यानंतर हिरवा चारामध्ये मका, गहू, ऊस, गवत हे सगळे मिळतं. आणि इथं आणून कुट्टी वगैरे करून सगळं मिक्स करून ते गायींना दिलं जातं. TMIR थ्रू डिरेक्टली दिलं जातं. आता इथं त्यांनी मुरघास पण ह्या फार्मसाठी यूज केला जातो. तर आता तिकडे तुम्ही हे ठेवलेलं आहे सगळं चारा साठवणूक. आता इथं काय आहे? हे 500 टनचे एक बंकर आहेत. टोटल 5 बंकर आहेत आपल्याकडे. तरी 2500 टन आपण मुरघास इथं स्टोरेज करून ठेवतो. फर्मेंटेशनला ते पाठीमागे फर्मेंटेशनला करून ठेवलेलं आहे. हे जे मुरघास आहे आम्ही पावसाळ्यामध्ये यूज करतो, कारण पावसाळ्यामध्ये हिरवा चाराचं रिस्ट्रिक्शन येतात त्यावेळी आम्ही हे मुरघास गायींना दिलं जातो. फक्त हे पावसाळ्यामध्येच वापरलं जातं. पूर्ण 1 वर्षभराचं स्टोरेज आपण इथं करून ठेवतो.
गाईचं जे मिल्किंग केलं जातं, मिल्किंग आहे ते दुधाचं रोज आपल्या लॅबोरेटरी, इन हाऊसच लॅबोरेटरी आहे. लॅबोरेटरीमध्ये रोजचं दुधाचं SNF किती आहे, फॅट किती आहे, त्यानंतर अडल्ट्रेशन काय आहे का, दुधामध्ये pH किती आहे, ऍसिडिटी किती आहे, सगळे डेली इथे रोज लॅब टेस्टिंग केलं जातं. त्यानंतरच आपल्या पॅकेजिंग डिपार्टमेंटमध्ये दूध जातं. आता हे सगळे गाई मिल्किंगला थांबलेले आहेत. म्हणजे राईट साईडला 6, लेफ्ट साईडला 6, एका वेळी 12 गायींचं मिल्किंग होतं. मिल्किंग करायच्या आधी त्यांच्या ह्या वासरूंना सोडलं जातं. हे जे वासरू आहेत ते त्यांच्या आईजवळ जाऊन थांबतात. ज्यावेळी ते जाऊन थांबेल त्यावेळी ती त्याची आई त्या वासराला आधी 3 ते 4 लिटर पर्यंत दूध देते. मग जे उरलेलं दूध आहे ते आम्ही काढून घेतो मिल्किंगसाठी. मग मिल्किंगला जे मिल्किंग आल्यानंतर ना ते लॅबोरेटरीमध्ये टेस्टिंगला जातं, चेकिंगला. हे बघा समोर आली काय वासरू, ते तिच्या आईजवळच जाऊ ते बरोबर. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये कळवा. आता जो तुम्ही आतापर्यंत फार्म बघितला त्यातली तुम्हाला काय गोष्ट आवडली, तुमच्याकडं अशी कोणती गोष्ट आहे का जी गोष्ट तुम्ही यूज करता तुमच्या फार्मसाठी, ते पण कमेंटमध्ये सांगा. तर आता फायनली आपण आता पोचलोय की प्रोसेसिंग युनिट इथं जे दूध पॅकेजिंग होतं सगळं, तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की ते कसं दूध विक्रीचं नियोजन करतात. तर आता दूध विक्रीचं नियोजन कसं असतं? आता गाई इथे मिल्किंगला येते. गाईचं मिल्किंग जे आहे ते आमचं डेलीचं जे आहे ते 3 ते 3.5 लिटर पर्यंत दुधाचं मिल्किंग केलं जातं रोज. त्यामध्ये जे आहे ते 1700 ते 1800 लिटर दूध आम्ही कस्टमरच्या घरी डिलिव्हरी करतो. रोज सकाळी 7च्या आधी आम्ही डिलिव्हरी करतो. आमचा मिस्टर मिल्कचं ॲप आहे, ॲप डाउनलोड करून कस्टमर डायरेक्टली त्याच्यावरती ऑर्डर टाकून ऑर्डर मागवू शकते. दुधासोबत आपल्याकडे दही आहे, पनीर आहे, तूप आहे, त्यानंतर सगळे ऑर्गॅनिक व्हेजिटेबल्स आहेत. ते सकाळी रोज आम्ही कस्टमरच्या घरी डिलिव्हरी करतो. मिल्किंगला ज्यावेळी येते त्यावेळी एक गाय रोजची जी आहे ते 15 ते 16 लिटर पर्यंत दूध देते. ते मिल्किंग करायच्या आधी त्या गाईचं जे बछडे आहेत ते बछड्यांना 3 ते 4 लिटर दूध रोजचं दिलं जातं. त्यानंतर जे उरलेलं दूध आहे ते आम्ही घेतो. त्या दुधाला काय म्हणतात, अहिंसात्मक दूध म्हणतात. म्हणजे काय होतं की गाई त्याच्या बछड्याला दूध देते, बछड्या नंतर ना आम्ही उरलेलं दूध आम्ही घेतो. म्हणजे यामध्ये कुठल्याही प्रकारचं व्हायलन्स नाहीये. मिल्किंग करताना आम्ही पूर्ण श्रीकृष्ण भगवानाची जे ह्याचा आवाज आहे, बासरीचा आवाज आहे, तो पूर्ण फार्म मध्ये दिला जातो. जोपर्यंत गाय बासरीचा आवाज ऐकत ती दूध देते त्यावेळी ती गाय सुद्धा हॅप्पी असते. मग त्यानंतर ना जे दूध आहे ते डायरेक्टली प्रोसेसिंग युनिट मध्ये जातं. दूध जे नॉर्मल टेम्परेचरला असतं, रूम टेम्परेचरला, त्याला 4 डिग्री पर्यंत थंड केलं जातं. थंड केल्यानंतर ना त्याला पाश्चराइज प्रोसेस केलं जातं. पाश्चराइज प्रोसेस झाले की गेबल टॉप पॅकिंग थ्रू, रेफ्रिजरेटर व्हॅन थ्रू कस्टमरच्या घरी डायरेक्टली डिलिव्हरी होतं. म्हणजे या दुधामध्ये कुठले केमिकल्स नाही आहेत, प्रिझर्वेटिव्ह नाही आहेत, ऍडिटिव्ह नाही आहेत, पूर्ण फार्म फ्रेश मिल्क आहे. म्हणजे कस्टमरच्या घरी फार्म टू युअर डोर स्टेप असा कन्सेप्ट आहे आमचा. ओके. आता या फार्म मधून साधारणपणे किती उत्पन्न भेटत असेल? आता आमचं डेलीचं जे आहे ते 1500 ते 1600 लिटर पर्यंत दूध आम्ही कस्टमरच्या घरी डिलिव्हरी करतो रोजचं. त्यानंतर दही, पनीर, ताक, घी जे आहे ते A2 बिलोना घी न बनवतो, बिलोना मेथडने बनवतो. बिलोना मेथड म्हणजे तेच आहे जे श्रीकृष्ण भगवानांसाठी आपली यशोदा देवी तूप बनवत होते. म्हणजे काय होतं की दुधाला पूर्ण एका मातीच्या मटक्यामध्ये गरम केलं जातं. गरम केल्यानंतर ना त्याच्यावरती जे शाई येते ते शाईचं काय केलं तर इरिजन लावलं जातं. म्हणजे काय होतं, दही लावतो आपण. मग ते दह्याचं ताक होतं, ताकातून लोणी होतं. त्या लोणीला परत काय केलं जातं, त्याच गायीच्या गोबरवरती परत त्याला गरम केलं जातं. मग ते गरम केल्यानंतर जे लिक्विड येतं त्याला आपण तूप म्हणतो, जे बिलोना मेथडने बनवलं जातं. ते जे तूप आहे ते 1 वर्षापर्यंत आमचं तुपाचं शेल्फ लाईफ आहे. 1 वर्षापर्यंत खराब नाही होत. त्यामुळे हे जे तूप आहे आम्ही पूर्ण पॅन इंडिया आम्ही डिलिव्हरी करतो पूर्ण. त्यासोबत कस्टमरच्या घरी आम्ही पुणे आणि PCMC एरियामध्ये दूध डिलिव्हरी करतो. घी जे आहे ते पूर्ण पॅन इंडियामध्ये डिलिव्हरी करतो. आता तूप जे आहे ते आमचं 2800 रुपये पर केजी पर्यंत आहे. त्या ऍपवरती अवेलेबल आहे, वेबसाईटवरती पण अवेलेबल आहे. दूध जे आहे ते 99 रुपीज पर लिटरनं आम्ही कस्टमरच्या घरी डिलिव्हरी करतो. त्यासोबत कुणाला काही ट्राय करायचं असेल तर आम्ही त्यासाठी फर्स्ट ऑर्डरसाठी आम्ही ट्रायल पॅक ऑफर वगैरे देतो, जेणेकरून कस्टमर ट्राय करून बघतील जे फार्म फ्रेश मिल्क कसं आहे, देशी गिर गाईचं दूध कसं आहे. कारण आतापर्यंत आमचा अनुभव असा आहे की 50% कस्टमर जे आहेत ते आमचे छोट्या मुलांसाठी किंवा ज्येष्ठ नागरिकच दूध यूज करतायत. तर मग साधारणपणे हे जे ऍप आहे तुमचं आता सध्या फक्त पुण्यामध्ये आणि याच्यामध्येच आहे फक्त? पुणे आणि PCMC एरियामध्ये आहे. तूप जे आहे ते पूर्ण पॅन इंडियामध्ये डिलिव्हरी करतो. तर सर, तुम्ही वेळ काढून मुलाखत दिली त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. आता जो आपण तिकडे फार्म मध्ये चाललोय आंब्यांचे, तिथे कुठले कुठले फ्रूट आणि काय काय सगळं? तिकडे सगळे केशर आंबे आहेत, बदामी आंबे आहेत,
5-6 व्हरायटी आहेत मँगो मध्ये. बेंगनपल्ली आहे, त्यानंतर कोकोनट वॉटर आहे, स्ट्रॉबेरीचं गार्डन आहे, चिक्कूचं आहे, जामुन आहे. 35 एकर मध्ये गायींसाठी चारा आहे. बाकीचं उरलेलं सगळं त्यामध्ये व्हेजिटेबल्स, फ्रुट्स हे सगळ्याचं गार्डनच आहे.